हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ईव्हीएमला मोबाईल कनेक्ट नसतो, ऑनलाईन करण्यासाठी कोणतीही ओटीपी लागत नाही। मोबाईलवरून ईव्हीएम हॅकिंगचे आरोप फेटाळत निवडणूक आयोगाचा खुलासा। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण। मतमोजणीवेळी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप, 2 जणांवर गुन्हे दाखल। मतमोजणीच्या दिवशी डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते। डेटा अपडेट करण्यासाठीचा मोबाईल वायकरांच्या मेहुण्याकडे गेला। निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचं स्पष्टीकरण। कोर्टाच्या आदेशाशिवाय कोणालाही सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही। पोलीस तपासासाठीही कोर्टाच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही देऊ शकत नाही। निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशींची माहिती। ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरील ईव्हीएमवर संशय घेतला नाही। वायकरांना जनतेनं निवडून दिलंय, कितीही आदळापट करा, धनुष्यबाणालाच जास्त मतं। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका। पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांचा रडीचा डाव सुरू। रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर वायकर पोस्टल मतांवर विजय। निरुपमांनीही आरोप फेटाळले। वायकर प्रकरणात थेट राहुल गांधींचं ट्विट। ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर टीका। एलन मस्क यांनी शंका वर्तवलेल्या ईव्हीएमचं ट्विट रिट्विट करत मुंबईतल्या निकालावर सवाल। एलन मस्क यांनी गाड्या बनवण्याचंच काम करावं, फुकटचा सल्ला देऊ नये। खासदार प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला। लोकसभा अध्यक्षपद भाजपकडे गेलं तर चंद्रबाबू नितीश कुमारांचा पक्ष फोडतील, राऊतांचा खळबळजनक दावा। चंद्रबाबूंच्या पक्षाचा उमेदवार दिल्यास टीडीपीला पाठिंब्याची तयारी। लोकसभेचं अध्यक्षपद इंडिया आघाडीला न मिळाल्यास थेट लोकसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। नियमाप्रमाणे उपाध्यक्ष विरोधकांना मिळण्याचा दावा। महायुतीला तडीपार करू म्हणणाऱ्यांनाच कोकणानं तडीपार केलं। ठाण्यातील मेळाव्यात फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर मनसेनं कोकणातील उमेदवार मागे घेतला। फडणवीसांकडून राज ठाकरेंचे आभार। राष्ट्रवादीला केंद्रात स्थान मिळाल्यास मलाच मंत्रिपद मिळेल, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा। तर सुनेत्रा पवार यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता। शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती। पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट। वायदचे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। आत्महत्या थांबवा, अन्यथा राजकारण सोडेल, पंकजा मुंडेंचं आवाहन। सरकारचं शिष्टमंडळ उद्या जालन्यात ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंचं 4 दिवसांपासून उपोषण सुरूच। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लेखी आश्वासन देण्याची मागणी। अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी। सलमानला बिश्नोई गँगच्या नावे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत दिली होती धमकी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।